बॉल होतं, सोडून दिलं गेलं. आणखीन एक धाव, 13 धावा धावफटकावरती जोडल्या जातात. पुढचा बॉल ओव्हर दी विकेटने बॉल तयार. चांगला फटका आहे. बॉल चालला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि पाहता पाहता विनीत जातील डाऊन दी बॉल. दुसरीचा प्रयत्न चालवला, फेकी वाईडिश आणि बॅकिंग आले परंतु हिट केला, डायरेक्ट हिट, परंतु या ठिकाणी मिस केलाय. पाहता पाहता या ठिकाणी जर पाहिलं तर 2 धावा तर अर्जित केल्या जातील. या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 15च्या घरामध्ये. चेंडू फेकून झाला आतापर्यंत 1 म्हणावं लागेल. एका बॉलमध्ये 4 धावा खर्च केल्यात कुठेतरी ते म्हणजेच रवी या गोलंदाजाने. रवी देखील जर पाहिलं तर एक वेगवान तेज तरार आणि लाईन मेंटेन ठेवणारे गोलंदाज आहेत. आता चांगल्या टप्प्यावरती चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल परंतु निखिलला आता चांगले फटके मैदानाच्या बाहेर फेकावे लागतील. फटका याही वेळेला चांगला, लॉंग लेगला लॉंग चेस पाहायला तो क्षेत्ररक्षक पोहोचतात डाऊन दी बॉल आणि बॉलला अडवू शकणार नाहीत. बॉल चालल्या मैदानाच्या पलीकडे आलेला हा नशिबाचा 4 धावांकरिता टीम ऍक्शन स्पोर्ट्ससाठी चौकार. अंतिम बॉल या पहिल्या षटकातील 21 धावा या धावफटकावरती लागलेल्या आहेत. 2 गडी बाद आतापर्यंत झालेले आहेत. शेवटचा अंतिम बॉल बेटादादा भोईर यांचं देखील आभार मानावं लागेल, त्यांचं देखील फार मोठे योगदान. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज त्या रवी निखलच्या विपक्षात मध्ये ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर जातोय आणि कुठेतरी रवी दडपणामध्ये गोलंदाजी करतोय कारण की पहिल्या षटकात देखील जर पाहिलं तर धावा 11 होत्या आणि त्यानंतर रवी आले, बॅक टू बॅक 2 वाईट टाकले, त्यानंतर 2 धावा खर्च केला, पुन्हा एकदा चौकार, त्यानंतर जर पाहिलं तर 2 चेंडू जरूर त्याने कमबॅक केले परंतु आता मात्र शेवटचा बॉल हाताळण्यासाठी पुन्हा एकदा रवी तयार झालेत. फटका चांगला आहे, लॉंग लेगला आता मात्र क्षेत्ररक्षक आहेत, कॅच घेतील का तर नाही. 1 बाउन्स ओव्हर द रो, 4 धावांकरिता चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर, चौकार. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफटकावरती 26 आणि 27 धावेचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये असेल BVA चॅम्पियन्स टीम समोर. इथे धावतं समालोचन त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलं. दुसऱ्या इनिंगला आता प्रारंभ होणार आहे. 27 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलं, लक्ष ठेवण्यात आलं BVA चॅम्पियन्स या टीमच्या समोर. पहिल्या इनिंगमध्ये आपण बॅटिंग बघितली
निलेश यांनी 2 चौकाराच्या मदतीने 3 बॉलचा सामना केला, 8 धावा बनवल्या. प्रणय जो मागच्या मॅचचा पहिल्या मॅचचा हिरो होता ज्याने 13 बॉलमध्ये 47 धावा बनवल्या होत्या, तो दुर्दैवीरित्या धावबाद झाला. त्याने 1 धाव बनवली. दुसऱ्या बाजूला निखिल खन्ना व निखिल भोईर कॅप्टनच्या भूमिकेमध्ये असत त्यांनी 2 चौकाराच्या मदतीनं नाबाद 7 बॉलमध्ये 13 धावांचं योगदान दिलं आणि त्यामुळेच पहिल्या डब्याच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 26 लागली. 27 धावांची आवश्यकता असेल. म्हणजे जर आपण बघितलं 13.50च्या सरासरीने ही वाटचाल त्यांना करावी लागेल. दीपक कोतवाल सर काहीतरी गायडन्स करतायत नवोदित खेळाडूंना. लेदर क्रिकेटचा दानका अनुभव आहे त्यांच्या पाठीशी. बेबॉन सारख्या स्टेडियमवर सुद्धा त्यांनी पंचांची कामगिरी खूप चांगल्या पद्धतीने केली आणि मला आठवतंय कोसमाई खार्डी प्रभाकरची पाटील यांची ती स्पर्धा त्याच्यामध्ये सुद्धा चांगलं काम त्यांचं पाहायला मिळालं. विजय मामा घरात त्यांच्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांना आपण पाहिलं होतं आणि भिवंडीमध्ये अनेक स्पर्धांमध्ये दीपकजी कोतवाल सरांना पाहिलंय. खारबाव येथील मोठ्या स्पर्धा ज्या व्हायच्या त्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांची कामगिरी फार मोलाची होती आणि अर्थातच भाऊ पाटील मला नेहमीच भेटतायत आणि भाऊ पाटील यांच्या मुखातून एकच वाक्य यायचं की माझे गुरुवर्य दीपक कोतवाल सर आहेत आणि आज भाऊ पाटील सरांची सुद्धा मला आठवण झाली. दीपक कोतवाल सरांचं तुम्ही बघतायत आणि त्याचबरोबर या गावातील एक मार्गदर्शक असे क्रिकेट खेळाडू जे पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही नेहमीच बघितले तर ललित भोईर सरांना ते सुद्धा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये असतात आणि येणारा काळ ज्या टुर्नामेंट्स आहेत त्या टुर्नामेंट्समध्ये अर्थातच शेवटपर्यंत त्यांचं योगदान पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघणार आहोत. चला आता 2 बॅटर उतरलेत. निशांत म्हात्रे आणि त्याच्या जोडीला बंटी उतरलाय. मागच्या मॅच मध्ये निशांत चांगली खेळी करून गेले होते. दर्शन म्हात्रे हे सुद्धा चांगले क्रिकेटर आहेत. त्यांची विस्फोटक खेळी पहिल्या मॅच मध्ये पाहिली होती. आता गरज आहे 13.50ची प्रत्येक षटकामध्ये. चांगलं वातावरण आहे या संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा प्रेक्षक चांगल्या पद्धतीने उपस्थित होत आहेत. रविवारचा दिवस आहे, संडे आहे आणि रविवारच्या दिवसामध्ये एन्जॉय भरपूर केलं जातं. हीच ते ऐतिहासिक क्रीडांगण आहे. ह्याच मैदानावर आपण डे 1 मध्ये एक अर्धशतक बघितलं होतं. निखिल पाटील यांनी 13 बॉलमध्ये 52 धावा कुठल्या होत्या. अर्धशतकी खेळी पेश केली होती. काय अफलातून बॅटिंग झाली होती त्याची आणि विशेष म्हणजे त्याची जी फलंदाजी झाल्यानंतर त्यांनी जो स्पर्श केला त्या विकेटला बॅटिंग क्रीजला ते दृश्य एक वेगळं दृश्य पाहायला मिळालं होतं. बघूया आपण मॅच कडे. गोलंदाज दयाशंकर तयार. पहिलाच बॉल हल्ला केलाय. चेंडू जातोय लॉंग लेगच्या रिसन मध्ये. 1 बाउन्स ओव्हर द रोप मिळतात 4 धावा. निशांत इज ऑन फायर. जिंकायचं आहे दोघे टीमला. दोन्ही टीम त्याकरता प्रयत्नशील आहेत कारण ह्या मॅच नंतर जो जिंकेल तो आजच्या दिवसातील ज्या संभावित लढती आहेत त्या लढतीमधील जे 2 संघ पुढे येतील ना क्वार्टर फायनलचा मॅच म्हणजे सुपर 3 मध्ये पोहोचण्याकरता ती धडपड आपल्याला पाहायला मिळेल. दयाशंकर तयार. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल चेंडूला सुपर कव्हरच्या दिशेने वळवलाय. छत्रक्षक चेंडूचा पाठलाग करतात कुशांत. चेंडू त्याच्याकरता काय थांबेल नाही थांबत. चेंडू निघून गेलाय. 1 नाही 2 नाही 3 नाही मिळत आहेत इथे 4 धावा. चौकार. असेल तर पंचांचे तुम्हाला मान्य करावे लागतील कारण लेदर क्रिकेट व्यतिरिक्त टेनिस क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये सुद्धा त्यांना मी नेहमीच बघत असतो. आमचे जुने शांत मित्र सुद्धा आहेत ते. परंतु पंच हे क्रिकेटच्या दुनियामध्ये तुम्ही पंचांकडे खरं तर एका चांगल्या भावनेने बघा कारण एक पुस्तक असं आहे क्रिकेटचं त्याच्यामध्ये पंचांना देव असं म्हटलं जातं. ओ
आडव्या बॅटने खेळलं जातं. धावबाची संधी आहे. बंटी याला परतावं लागेल. विकेटचं पतन धावबाच्या स्वरूपात एक पहिला धक्का लागलाय BBA चॅम्पियन्स टीमला. बंटी हा डायमंड डक वर बाद होतोय. विकेटचं पतन गॉन. संख्या 8 धाव संख्या 8 झाली आहे. 27चं टार्गेट होतं. याचाच अर्थ अजूनही 19 धावा पाहिजेत. 19 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 9 बॉल. फुल लेंथ बॉल होता. ऑफ स्टंपच्या जवळून चेंडू जातोय. यष्टीरक्षकाच्या हातापर्यंत पोहोचतोय. निर्धाव चेंडू समाप्त होतोय. लगातारचे 2 चेंडू मिस केलेत बॅटर निशांत म्हात्रेने आणि गोलंदाज दयाशंकर आता पुन्हा एकदा कमबॅक करतोय. विश्वास त्याने प्राप्त केलाय. 4 बॉलची समाप्ती. धावसंख्या 8. शॉर्ट बॉल होता. जोरदार अपील केलं. पंचाने अपील पेटाळून लावलंय. बघा अपील करण्याची सुद्धा महत्वाची भूमिका असते. कारण बऱ्याच वेळा स्कोरलेग पंचांच्या दिशेने अपील केली जाते. परंतु ही खरी अपील समोरच्या पंचांसमोर करायला पाहिजे. इथे कदाचित दीपक कोतवाल सरांनी बाद दिला असं. ओहो लेग स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलला अगदी योग्य दिशा दिली जाते आणि ही दशा केली गोलंदाजाची. 6 धावा षटकार. दिला नसता तर मंदिरावर टोळावलं गेलं. लॉंग लेग डीप फाईन लेगच्या दिशेने. षटक क्रमांक 1 ची समाप्ती आणि पहिले षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 14 धावा. 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 13 धावाची गरज आहे. 6-13 27चं टार्गेट होतं. टीम मिटिंग करू नका प्लीज. वेळ फार महत्वाची आहे. म्हणूनच मी कालच्या दिवसात म्हटलं होतं की वेळ, नाती, कुटुंब, मित्र ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. या गोष्टींवर किमतीचं लेबल नसतं. लक्षात घ्या या गोष्टींवर किमतीचं लेबल नसतं. परंतु ज्या वेळेस या आपल्यापासून हरपतात ना तेव्हा कळतं की त्या किती किमतीच्या होत्या. म्हणूनच या सर्व गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे या खेळाडूंनी. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 14 धावा. मयूर गोलंदाजी मार्गावर आलाय. मयूर म्हात्रे शेवटचे 6 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. BBA चॅम्पियन्स या टीमला विनीत बुरकुंड नवीन बॅटर आलाय. विनीत एक शांत खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये तो आक्रमक होतोय. मयूर म्हात्रे त्याचा एक्सपिरियन्स, त्याचा अनुभव इथे कामी येईल काय. विनय सुद्धा एक चांगले गोलंदाज होते. विनय म्हात्रे त्यांचे बंधू ते सुद्धा चांगली गोलंदाजी करतात. फुल टॉस बॉल काय घडले. नो बॉलचा इशारा तर आलाय. नो बॉलचा इशारा. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. कमरेपेक्षाही जास्त वर होता त्यामुळेच नो बॉलचा इशारा आलाय. आणि इथे ह्या चेंडूवर 1+1 या 2 धाव मिळतील. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 16 धावा. 16 या आधीच्या मॅच मध्ये असेच फुलटॉस चेंडू पडले परंतु ते खाली राहणारे होते. त्यामुळेच पंचांच्या आपल्याला प्रतिक्रिया आल्या नव्हत्या. हा चेंडू कुठेतरी पंचांना असं वाटलं की कमरेपेक्षा जास्त वर आहे त्यामुळेच त्याने तो नो चेंडू घोषित केलाय. धावसंख्या पोहोचली 16 जिंकण्याकरता लक्ष आहे ते 27चं. अजून 11 धावा पाहिजेत. 6 बॉल 11ची आवश्यकता. कोणत्याही प्रकारचे आर्ग्युमेंट्स करू नका. फ्री हिट आहे. मुक्त संचार करण्याकरता खेळाडू तयार आहेत. दबाव टाकू नका पंचांवर. गुड बॉल. हा चांगला बॉल होता. स्कोर लेगच्या रिझन मध्ये शतरक्षक तैनात होता. चांगला थ्रो होतोय.
बॅटर एक धाव पूर्ण करतायत. एकाच धावेवर समाधान मानावं लागतं आणि धाबा टाकले जात आहेत. 17 धाबा. फ्री हिट होता. मुक्त संचार व्यवस्थित करता आलं नाही. आता 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज आहे. 5 चेंडू 10 धाबा. काय या मॅच मध्ये रंग भरण्याचं काम गोलंदाज करेल काय? आणि ती काम त्याला करावे लागेल. मेहनत करावी लागेल मयूर या गोलंदाजाला. लोअर फुल टॉस बॉल सुपर कव्हरच्या दिशेने चेंडूला गॅप मध्ये टाकलाय. 1 नाही 2 नाही 3 नाही. लेबल लागलं होतं 4 धावांचं. मिळतं 4 धाबा. चौकार. धावसंख्या पोहोचली 21 वर आणि आता चेंडू शिल्लक आहे 4 मध्ये पाहिजेत 6. 4 चेंडू 6 धावांची गरज. अजून मॅच गेला नाही. रंग भरावं लागेल. रंग भरण्याचं काम करावं लागेल गोलंदाजाला. आणि आपली तो बाजू बदलतोय. राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्याकरता तो सज्ज झालाय. पाहूया कमबॅक केलं जाईल काय? श्वास आणि विश्वास हे दोन्ही अदृश्य आहेत. मात्र या दोघांमध्ये इतकी प्रचंड ताकद आहे जे अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करू शकतात. होय मी करेन. या धावा रोकेन. दुसऱ्या बाजूला विनीत बुरकून याच्या मनामध्ये चाललं असेल की गॅप कुठे आहेत तिथे मी चांगले फटके खेळतोय. अन्यथा मला निशांत मात्रे याचे काहीतरी शब्द माझ्या कानावर पडतील. सिचिट खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. हिमालय पाटील करत नाही कोणतीच चूक आणि या विकेटने भागवली गोलंदाजा मयूर म्हात्रेने. अखेरीस संघाची भूक. विकेट डाऊन. दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 21. 3 बॉल मध्ये 6ची गरज. केली आहे खेळाडूने मॅच जिंकण्याकरता. आणि म्हणतात ना की जिद्दीचे पंख असलेले पक्षी हे यशाचं उंच शिखर गाठल्याशिवाय राहू शकत नाही. आणि यश मिळवायचं असेल तर तुम्हाला जिद्द संघर्ष मेहनत सर्व काही करावं लागेल. ती दिसेल काय गोलंदाजी करणाऱ्या संघाद्वारे. न्यू बॅटर इन दर्शन म्हात्रे आलेत. त्याच्यासाठी योग्य सापळा या ठिकाणी रचावा लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. 3 बॉल मध्ये पाहिजे 6 धाबा. मयूर म्हात्रे गोलंदाजी मार्गावर. फिल्डिंग मध्ये काय बदलाव केलाय? कुशांत याला आता 38 सर्कलच्या आतमध्ये आणलं जातंय. कव्हर तुम्ही बघू शकताय. बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक हलवला गेलाय. फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये कुशांत आहेत. गॅप फार मोठा दिसतोय ऑफ साईडला. ऑन साईडला मोठे फटके खेळण्याची धमक आहे दर्शन म्हात्रेची. हो सरळ बॅटचा केलाय वापर. चेंडू करते हवाई सफर. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव धोक्याची घंटा वाजू शकेल आणि इथे 2 धावा मिळत आहेत दर्शन म्हात्रेला. 2 धावा सुरक्षित पूर्ण. लॉंग ऑन मधून थ्रो आलाय परंतु 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. धावसंख्या पोहोचली या वेळेला 23 वर. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 4 ची आवश्यकता. 2 चेंडू 4 धाबा. काय यो मॅच बनलाय. इथे मॅच फिनिश केला जाईल काय? कारण अशा वेळेस जास्त प्रेशर असतोय बॅटिंग करणाऱ्या टीमवर. रवी याच्या शेवटच्या बॉलवर चौकार आला ना त्यानुसारच धावसंख्येला आकार आला होता. इथे 2 मध्ये 4 पैसे. पाहूया मयूर म्हात्रे काय युक्ती करतायत. बुद्धिमत्ता वापरतायत. मोठा फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली आणि त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. मयूरला अखेरीस पुन्हा एक विकेट मिळाली. गॉन.
आमच्या स्कोरर की शेवटचा बॉल होता पहिल्या इनिंगचा, तिथे चौकार आला होता. इथे आता एक चेंडू आणि जिंकण्याकरता पाहिजे 4 धावा. काय इथे सुद्धा चौकार लागेल? नवीन बॅटर काय करेल बघूया. जयेश बुरकुंड, JV, उंच पुरा खेळाडू आहे, खूप हट्टाकट्टा मजबूत बांधाचा खेळाडू आहे, वजनदार खेळाडू आहे आणि वजन जर सामन्यावर टाकायचं असेल तर हा चौकार टोकावा लागेल या खेळाडूला. निखिल भोईर चांगले गायडन्स करतात आपल्या खेळाडूंना. मयूर यांनी कमबॅक केलंय, कारण याआधी त्याने मागच्या मॅच मध्ये सुद्धा काही चुका केल्या होत्या. फुल टॉस बॉल त्याचे पडले होते. बॅटरने सुदैवाने ते मोठे फटके खेचले नाही, अन्यथा सानेगुरुजी स्पोर्ट्स संघाविरुद्ध त्यांना तो सामना गमावावा लागला असं. इथे एक बॉल आणि एका बॉल मध्ये 4 धाबांची गरज आहे. 1 बॉल रिमेनिंग, 4 रन्स रिक्वायर्ड टू विन. गोल्डन चौकार खेचण्याकरता 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत. 1 बॉल 4, 1 बॉल 4, 1 बॉल 4. टॉपिश लागले. फुल टॉस बॉल. काय घडले बघूया. झेल ड्रॉप होतोय, झेल ड्रॉप होतोय आणि त्याच बरोबर नेमकं काय झालंय, कारण चेंडू पडल्यानंतर खाली राहणारा होता, त्यामुळेच पंचांचे या ठिकाणी योग्य तो निर्णय आलाय आणि याच बरोबर या मॅचला जिंकले. 2 धाबांशी हा मॅच जिंकलाय तो फिल्डिंग करणाऱ्या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन.